इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 19. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. स्वाध्याय. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 130. स्वाध्यायातील पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. यातील पहिला पहा. औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी डॅश व डॅश या संमिश्राचा उपयोग केला जातो. उत्तर. औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपरमॅग व अल्निको या संमिश्राचा उपयोग केला जातो. दुसरा. चुंबकीय क्षेत्र डॅश व डॅश यामधून आरपार जाऊ शकते. उत्तर. चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा व पाणी यामधून आरपार जाऊ शकते. तिसरा. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता डॅश रेषांच्या साहाय्याने दर्शवतात. उत्तर. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बल रेषांच्या साहाय्याने दर्शवतात. चौथा. चुंबकाची खरी कसोटी डॅश ही आहे. उत्तर. चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे. प्रश्न दुसरा. सांगा, मी कोणाशी जोडी लावू? तर या ठिकाणी आपल्याला अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत. अ गटामध्ये आहे होकायंत्र, कपाटाचे दार, प्रतिकर्षण आणि चुंबकीय ध्रुव. तर ब गटामध्ये आहेत सर्वाधिक चुंबकीय बल, सजातीय ध्रुव, चुंबक आणि सूचीचुंबक. योग्य जोड्या पहा. होकायंत्र सूचीचुंबक, कपाटाचे दार चुंबक, प्रतिकर्षण सजातीय ध्रुव, चुंबकीय ध्रुव, सर्वाधिक चुंबकीय बल. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न. कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या 2 पद्धतीमधील फरक सांगा. उत्तर. एकस्पर्शी पद्धत. एका पट्टी चुंबकाचा N ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासत नेतात. ही क्रिया 15 ते 20 वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते. या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते. एकस्पर्शी पद्धत याची आकृती पुढील प्रमाणे आहे. द्विस्पर्शी पद्धत. 2 पट्टी चुंबक घेऊन त्यांचे 2 विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी टेकवून एका चुंबकीय पट्टीचा S ध्रुव अ या टोकाकडे आणि त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा N ध्रुव ब या टोकाकडे घासत नेतात. ही क्रिया 15 ते 20 वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते. या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ टिकते. द्विस्पर्शी पद्धतीची आकृती. प्रश्न दुसरा. विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थाचा उपयोग करता येतो? उत्तर. विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खिळा, सुमारे 1 मीटर लांब तांब्याची तार, एक बॅटरी आणि टाचण्या या पदार्थाचा उपयोग करता येतो. प्रश्न तिसरा. टीप लिहा. चुंबकीय क्षेत्र. उत्तर. चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बल रेषांनी दाखवता येते. प्रश्न चौथा. होकायंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो? उत्तर. चुंबकाच्या गुणधर्मानुसार होकायंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते
त्यावरून दिशांचे ज्ञान होते. म्हणूनच होकायंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात. प्रश्न 5. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. उत्तर: चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या साहाय्याने दाखवली जाते. एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते. ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात. चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेनुसार समजते. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते. चुंबकीय क्षेत्र दर्शवणारी आकृती. पुढचा प्रश्न. पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करीत होते याची सविस्तर माहिती लिहा. उत्तर: पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होकायंत्राचा वापर करीत असत. या होकायंत्रात चुंबक सूची वापरलेली असे. ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावर क्षितिज समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते. चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण उत्तर त्याच दिशेला स्थिर राहते. त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ते समजले की इतर दिशा समजू शकतात. अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जिथे सगळीकडे फक्त वाळूच पसरलेली असते तेथे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते. अशा वेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग होत असे. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 126 वर थोडे आठवा यामधील प्रश्न पहा. आपल्या घरामध्ये व परिसरात चुंबकाचा उपयोग कोठे व कसा होतो? उत्तर: विद्युत घंटेत, विद्युत चुंबकाच्या रूपाने, विद्युत पंख्यात, विद्युत पंख्यातील चलित्रात विद्युत चुंबक असतो, पाणी खेचण्याचा पंप, विद्युत चलित्र असते त्यात चुंबक असतो, इमारतीत असलेले उद्वाहन म्हणजेच लिफ्ट, विद्युत चलित्रातील चुंबक, जहाजावर अवजड लोखंडी सामान चढवणारी क्रेन यातही विद्युत चुंबक वापरलेला असतो. पुढचा प्रश्न. मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो? उत्तर: दक्षिण उत्तर. पुढचा प्रश्न. चुंबकाच्या दोन टोकांना काय नावे दिली आहेत आणि का? उत्तर: उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. कारण ही टोके नेहमी अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवतात. पुढचा प्रश्न. चुंबक बनवण्यासाठी कोणते धातू वापरतात? उत्तर: लोखंड, निकेल आणि कोबाल्ट. निपरमॅग हे लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यांचे संमिश्र. अल्निको हे ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांचे संमिश्र. पुढचा प्रश्न. चुंबकाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: मुक्तपणे टांगलेला चुंबक नेहमी दक्षिण उत्तर दिशेत स्थिरावतो. चुंबकाकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट या धातूंच्या वस्तू आकर्षिल्या जातात. दोन चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 127 वरील सांगा पाहू या सदरातील प्रश्न पहा. मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेत स्थिर का राहतो? उत्तर: विल्यम गिल्बर्ट
या शास्त्रज्ञाने काढलेल्या अनुमानानुसार पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे. या पृथ्वी चुंबकाचा चुंबकीय उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ, तर चुंबकीय दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ असतो. त्यामुळे मुक्तपणे टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव हा पृथ्वी चुंबकाच्या चुंबकीय दक्षिण ध्रुवाकडे म्हणजेच पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे आकर्षला जातो. याचा अर्थ टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे आकर्षला जातो. तसेच टांगलेल्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाकडे आकर्षला जातो. त्यामुळेच मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. यानंतर सांगा पाहू या सदरातील आणखीन प्रश्न पहा. कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात? उत्तर: चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात. याचा अर्थ एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो. दुसरा प्रश्न: पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा कोणता ध्रुव आकर्षित होईल? उत्तर: पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा उत्तर ध्रुव आकर्षित होईल. यानंतर याच खाली जरा डोके चालवा यामधील प्रश्न पहा. चुंबक सूची भौगोलिक उत्तर ध्रुवावर कोणती दिशा दाखवेल? उत्तर: पृथ्वी चुंबकाच्या बलरेषा पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावर जमिनीला लंबरूप असतात. त्यामुळे मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवावर जवळजवळ सरळ उभी म्हणजेच जमिनीशी जवळजवळ काटकोन करून उभी राहील आणि तिचा उत्तर ध्रुव जमिनीकडे असेल व दक्षिण ध्रुव वरच्या दिशेस असेल. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 128 वर जरा डोके चालवा. चुंबकीय बल ही राशी सदिश आहे की अदिश? उत्तर: चुंबकीय बल या राशीला परिमाण आणि दिशा असल्याने चुंबकीय बल ही सदिश राशी आहे. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 129 वर जरा डोके चालवा. चुंबकीय बल म्हणजे काय? उत्तर: चुंबकाच्या ध्रुवामध्ये आकर्षण किंवा प्रतिकर्षणाचे जे बल असते किंवा अचुंबकीय पदार्थ चुंबकाकडे ज्या बलाने आकर्षले जातात त्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. पुढचा प्रश्न: चुंबकीय बल हे प्रत्यक्ष स्पर्श न करता कार्य करते, ते कसे? उत्तर: चुंबकीय बल हे चुंबकीय बलरेषांमुळे निर्माण होते. चुंबकीय बलरेषा चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असतात. त्यामुळे या बलरेषा चुंबकाच्या सभोवतालच्या भागात पसरलेल्या असतात. त्यामुळे चुंबकीय बल हे चुंबकापासून काही अंतरापर्यंत कार्य करू शकते. म्हणूनच चुंबकीय बल प्रत्यक्ष स्पर्श न करता कार्य करते. पुढचा प्रश्न: गुरुत्वीय बल आणि चुंबकीय बल यामध्ये काय फरक आहे? उत्तर: ज्या वस्तूला वस्तुमान आहे अशा कोणत्याही वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करते. गुरुत्वीय बलामध्ये फक्त आकर्षण असते, प्रतिकर्षण नसते. चुंबकीय बल हे सर्वच वस्तूवर क्रिया करीत नाही. चुंबक किंवा चुंबक आणि चुंबकीय पदार्थ यांच्यामध्येच चुंबकीय बल क्रिया करते. चुंबकीय बलात आकर्षण आणि प्रतिकर्षण या दोन्ही क्रिया घडतात. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 130 सांगा पाहू यातील पहिला प्रश्न: विद्युत चुंबक म्हणजे काय? उत्तर: साध्या लोखंडाच्या तुकड्याभोवती तांब्याच्या तारेचे
अनेक वेढे देऊन त्या तारेमधून विद्युत प्रवाह पाठवला असता जोपर्यंत तारेतून विद्युत प्रवाह चालू असतो तोपर्यंत त्या लोखंडाच्या तुकड्यात चुंबकत्व निर्माण होते. अशा रीतीने तयार होणाऱ्या चुंबकाला विद्युत चुंबक म्हणतात. दुसरा प्रश्न, विद्युत चुंबक कसा बनवता येईल? उत्तर, अंदाजे 10 सेंटीमीटर लांबीच्या लोखंडी खिळ्याभोवती सुमारे 1 मीटर लांबीची तांब्याची तार गुंडाळा. तारेची दोन्ही टोके बॅटरीला जोडून त्या तारेतून विद्युत प्रवाह सोडला असता त्या लोखंडी खिळ्यामध्ये चुंबकत्व येते. अशा रीतीने विद्युत चुंबक बनवता येईल. यानंतर जरा डोके चालवा. या सदरातील प्रश्न पहा. प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी का आहे? उत्तर, दोन वस्तूंमध्ये आकर्षण घडून आले तर त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत असे आपण म्हणू शकत नाही. कारण त्यापैकी एक वस्तू चुंबक आणि दुसरी वस्तू लोखंड किंवा तत्सम असू शकते. परंतु त्या दोन वस्तूंच्या टोकामध्ये एकदा आकर्षण आणि एका वस्तूचे एक टोक तेच ठेवून पण दुसऱ्या वस्तूचे टोक बदलून पाहिले असता जर त्या दोन टोकामध्ये प्रतिकर्षण घडून आले तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत. कारण चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण तर विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण घडून येते. म्हणूनच प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे. दुसरा प्रश्न, तुम्हाला दिलेल्या विविध पदार्थांमधून चुंबक कसा शोधून काढाल? उत्तर, एक पट्टी चुंबक घेऊ. त्याचा कोणताही एक ध्रुव दिलेल्या प्रत्येक पदार्थाच्या दोन्ही टोकाजवळ नेऊ. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकाजवळ आकर्षण घडून आले तर तो पदार्थ चुंबक नसून एखादा चुंबकीय पदार्थ जसे लोखंड, निकेल, कोबाल्ट यासारखा आहे असे समजू. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकाजवळ आकर्षण दिसून आले नाही तर तो पदार्थ अचुंबकीय आहे असे ओळखू. आणि जर त्या पदार्थाच्या एका टोकाजवळ आकर्षण तर दुसऱ्या टोकाजवळ प्रतिकर्षण घडून आले तर तो दुसरा पदार्थ हा चुंबक आहे हे समजेल. कारण प्रतिकर्षण हीच खरी चुंबक ओळखण्याची कसोटी आहे.